लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ विकास योजना अंतर्गत खोचे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरास ब वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. या मान्यतेमुळे मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंजुरीसाठी आमदार विनयरावजी कोरे सावकार, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी केलेल्या सातत्यपूर्व पाठपुराव्याला यश आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या ऐतिहासिक निर्णयानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार विनयरावजी कोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने तसेच या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्थ व शिक्षण समिती सभापती सौ शीतल प्रवीण यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, वारणा दूध संघाचे संचालक दीपक पाटील, वसंत गुरवाबा, सरपंच सौ रोहिणी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, बी.के. चव्हाण, पोलीस पाटील मनोज सपकाळ, जगदीश पाटील, दादासो पाटील, विजय पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण यात्रा स्थळाचा दर्जा मिळाल्याने भविष्यात मंदिर परिसरात विविध विकास कामं, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटनाला चालना देणारे उपक्रम राबवण्यात मदत होणार असल्याचं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. प्रतिनिधी संदीप सुर्वे.